दक्षिण सोलापूर विधानसभेतील सकाळपासूनच नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पहिल्या पहाटेपासून सुरुवात केलेली आहे. संध्याकाळचे ठीक 4:30 वाजत आहेत. आज ऊन कमी असल्यामुळे आता मतदार राजा हा बाहेर पडलेला आहे. आपण आलेलो आहोत सोलापूर शहरातील जुळे सोलापूर या भागामध्ये. हा जो भाग आहे हद्दवार भाग आहे आपल्या दक्षिण सोलापूरचा आणि या ठिकाणी भाजपचा वर्चस्व असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत होतं. गेल्या 5 टर्मला 10 टर्मला भाजपचं वर्चस्व होतं. पण आता या ठिकाणी सत्ता परिवर्तन होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी दक्षिणमधून अमर पाटील, धर्मराज काडादी, सुभाषबापू देशमुख, वंचितचे संतोष पवार आणि मनसेचे महादेव कोगनुरे तसेच परिवर्तन विकास आघाडीचे युवराज भैया राठोड या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आणि या ठिकाणाहूनच गेल्या काही दिवसात मोर्चे, रॅल्या, सभा झालेल्या आहेत. एकंदरीत हा जो परिसर आहे तो सुशिक्षित वर्ग मानला जातो. या ठिकाणी परिवर्तन होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात मतदार राजा काय सांगत आहे, त्याच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया. सर, पहिल्यांदा आपण म्हणजे 5 वर्षांचा आपण मतदान केलं, काय किती खुशी आहे, किती आनंद आहे आज? नाही, चांगला उत्सव आहे, लोकशाहीचा उत्सव आहे. तिसऱ्या 4थ्या वेळे मतदान केलेलं आहे, आनंद आहे. अच्छा, काय समस्या आहेत आपल्या या भागाचा? हद्दवार भाग आहे, काय समस्या होते? रोजगार नाही आहेत या ठिकाणी सोलापूरमध्ये, त्याच्यासाठी कुणी तर प्रयत्न करायला पाहिजे. महत्त्वाची गरज ती आहे. सोलापुरातून सगळे लोक पुणे वगैरे जात आहेत, त्याच्यासाठी काय तर झालं तर डेव्हलपमेंट होईल ते सोलापूर. विद्यमान आमदाराकडून काय अपेक्षा आहेत आता? त्याच्यासाठी काम करावं विद्यमान आमदार या प्रश्न सोडवण्यासाठी. सर, आपलं झालं आहे मतदान? अच्छा, काय अपेक्षा ठेवून केला तुम्ही मतदान आज? सुरक्षित सरकार यावं आमचं, जनतेसाठी सुरक्षित सरकार पाहिजे. आणि धर्माचं असं नसावं, पेड निर्माण न करणं. आणि सगळ्याला घेऊन शिवशाही, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन जो महाराष्ट्र छत्रपती घडवला त्याची पुढे नेण्यासाठी शासनानं प्रयत्न करावा. कुठलं येईल ती शासन? अच्छा, आम्ही म्हणत नाही हे शासन ते शासन, त्या विचारात जाईल त्या शासन मागं आणि आतापर्यंत आपलं 5 वर्षात विकास झालेला आहे आपण जिथे राहत आहे परिसरामध्ये? नाही, विकास तर काय झालेलाच नाही. ते काय ते विकास म्हणजे कसं आहे, विकास तेवढा पुरतं करतात ते काही त्यांचे जे नगरसेवक वगैरे त्यांच्या पुरतं करतात आणि बाकी ते काही करत नाही. काय अपेक्षा काय आहेत आता भावी आमदाराकडून आपल्याला? नाही, भावी आमदारांना असं काय की जे शाहू फुले विचाराच्या जाईल पुढं, त्यासाठी आम्ही मतदान केलेलं आहे आणि आम्हाला त्याची खात्री आहे की निश्चित निवडून येणार आहे. झालं मतदान आता? एक युवा आहेस, मला वाटतं की तू हॉस्पिटलमधून आलेला आहेस. जरा कॅमेरामन तिकडे दाखव जरा तुझा हात. हॉस्पिटलमधून आला डायरेक्ट? हॉस्पिटलमधून आलेलो आहे मतदान करण्यासाठी. आपण सर्वजण कधीही आपण जातीने एकत्र येऊ, धर्माने एकत्र येऊ किंवा पंथाने एकत्र येऊ याची काही खात्री नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला दिलेला आहे मतदानाचा, त्याच्या निमित्त आपण एकत्र आलेलं पाहिजे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी मतदान सर्व सोलापूरकरांनी मतदान करावे अशी मी इच्छा जाहीर करतो. काय अपेक्षा काय आहेत आता येणाऱ्या आमदाराकडून? जे कोणी आमदार असेल आता होणार असेल त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? आत्ता सोलापूरची परिस्थिती बघता जे काही आमदार आपले निवडून येणार आहेत त्या सर्व आमदारांना मी विनंती करतो की त्यांनी सोलापूरच्या विकासाला हातभार लावा. आपण काय म्हणून आज मतदान केलं? कोण विकास डोक्यात घेऊन मतदान केला? काय बेरोजगारी? सोलापूरचं IT क्षेत्र असेल, विमानतळाचा प्रश्न असेल, पाण्याच्या प्रश्नाच्या समस्या असतील, त्या सर्वांना आपण प्रश्न सोडवावे. झालेलं आहे नाही, करायचं आहे. तर काय आपण उद्देश घेऊन आता मतदानाला चाललात? काय अपेक्षा आहेत भावी आमदाराकडून? भावी आमदारांकडून हिंदू धर्म जागृत करायला पाहिजे हे माझं उद्देश आहे. अच्छा, हिंदू धर्म जपायला पाहिजे. तसा आमदार आपल्याला हवा आहे. हो, अच्छा, मग विकास करणारा नेता आमदार विकास तरी करायलाच पाहिजे ना. आता कसं बोला. आता आधी आश्वासन देतात, नंतर करत नाहीत. ते तरी आहेच, पण नंतर ना आता जे आश्वासन देतात ते त्यांनी हे करायला पाहिजे.
देशाप्रमाणे वागायला पाहिजे त्यांनी. बरं, सोलापूर जर आपण विचार केला तर बेरोजगारी आहे, इथे आय टी क्षेत्र नाही आहे, इथले युवक मुंबई पुण्याला जात आहेत. हां, मग यासाठी भावी आमदाराकडून काय अपेक्षा आहेत? भावी आमदार आतल्या सोलापूरचे लोक कसं मुलं वगैरे बाहेर चाललेत बरोबर. आणि इकडं त्यांचे पालक असतात, पालकांचं कसे हाल होते, मुलं तिकडं पत्नी इकडे, सगळे एकत्र होण्यासाठी आय टी कंपनी तर पाहिजेच. बरं, सर्व कंपन्या तर सोलापुरात व्हायलाच पाहिजे. आपण म्हणलात की एक हिंदुत्ववादी आमदार आम्हाला पाहिजे, हां. याचं कारण काय? कारण सध्या खूप हे व्हायलंय ना आता जाती हिंदू मुस्लिम हां, ते हिंदू बरं. मुस्लिम हे खूप व्हायलंय आणि हिंदू धर्मावर अत्याचार खूप व्हायलेत हल्लीकडं. बरं, ते लोकांना असं हे व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल, हिंदू बरं. धर्माबद्दल. बरं, अशी हिंदू धर्माबद्दल तर माझी अपेक्षा आहे. हां, बरं. म्हणजे त्या क्षेत्रातला आमदार हवा आहे आपल्याला. हो हो. या ना, जवळ या. मॅडम, आपण काय उद्देश घेऊन, काय विश्वास घेऊन आज आपण मतदान केलं? माझं मत आहे, मला जी सरकार आवडते त्याला मतदान करायचं. म्हणजे मी माझ्या बाजू मांडू शकते. एक मत म्हणजे हां, प्रगतीकडे. प्रगती. अच्छा, काय अपेक्षा काय आहेत आता भावी आमदाराकडून आपल्याकडे? माझ्याकडे अपेक्षा आहे कानून व्यवस्था चांगली केली. कानून व्यवस्था चांगली केली. चांगली पाहिजे. हां, पोलिसांची. हां, म्हणजे डिपार्टमेंटवर आपली हे आहे, हां, पोलीस, मला वाटते पोलीस चांगलं काम करतात. करत नाही आहे. आता इकडे सोलापूरचा विचार केला तर 6 दिवसापासून 6 दिवसाआड पाणी येतं, बेरोजगारीचा प्रश्न आहे, तरुणी मुंबई पुण्यासारख्या शहराला जात आहेत. मग यासाठी पण का? विकास नाही आहे हां, सोलापुरात. विकास नाही. बरं. मग आज आपण मतदान कोणाला केला? जो विकास करेल त्याला केला असेल ना? मी आपल्या ह्याला काँग्रेस. अच्छा. डेव्हलपमेंट व्हावी याबद्दल आम्ही मतदान केलेलं आहे. कारण अपेक्षा तर भरपूर आहेत आमदारांकडनं, परंतु जशी जुळे सोलापूर एरियात पर्टिक्युलरली कामे होत नाहीत आणि इथून बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. इथला तरुण हा दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतरित होत आहे आणि त्यामुळे आम्ही तो उद्देश ठेवून हे मतदान केलं आणि देशासाठी जो काम करेल, जो पक्ष काम करेल त्यासाठी आम्ही मतदान केलं. गेल्या अनेक 15 दिवसामध्ये नेत्यांनी जिथे मोर्चे काढले, एकमेकांवर टीका केली, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या गेल्या. एक मतदार राजा म्हणून आपण कसे बघता या विधानसभेकडे? नाही, त्याचा स्तर घसरत चाललेला आहे. पर्सनल टीका या टीका टिप्पणी चाललेल्या आहे. डेव्हलपमेंटच्या बाबतीत कोणी बोलत नाही, त्याबद्दल बोलतात. शेवटचा प्रश्न, सर, परिवर्तन घडवणार की परिवर्तन म्हणजे जो पक्ष ॲक्च्युली काम करेल चांगलं त्यालाच आम्ही मत दिलेलं आहे आणि तीच अपेक्षा आहे की ज्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे त्यांनी त्या दिशेने काम करावं.